मित्रांनो, आदिवासी हेअर ऑइल नक्की स्कॅम आहे का आणि त्याचे काही साइड इफेक्ट्स पण आहेत का, जसे की केस गळणं, टक्कल पडणं आणि खरंच यांना फेक म्हणून बदनाम केलं जातंय का, ते सगळं आपण ह्या व्हिडिओत बघूया। मित्रांनो, हे बघा, या बॉटलवरती इन्ग्रेडियंट्स तर दिले, पण ते किती प्रमाणात दिले ते काहीच दाखवलेलं नाहीये। याला खूप सारे इन्फ्लुएन्सर प्रमोट करताना दिसताय, पण यात एकही कॉमन मॅन दिसत नाहीये। आता जी त्यांची टीम आहे तीच आपल्याला रिव्ह्यू देताना दिसते। सगळ्यांचा ओळखीचा चेहरा म्हणजे फराह खान, ही सुद्धा त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करताना दिसते। आता त्यांचं म्हणणं आहे की केसांमधलं डॅन्ड्रफ निघून जाईल, व्हाईट केस ब्लॅक होतील आणि केस गळणं सुद्धा थांबेल। त्यांचं म्हणणं आहे की ते जंगलातून वेगवेगळ्या प्रकारच्या जडीबुटी गोळा करतात आणि 108 प्रकारच्या वेगवेगळ्या जडीबुटी यात त्यांनी टाकलेल्या आहेत। आता ते क्लेम करताना दिसतंय की यात ते बदाम ऑइल, कोकोनट ऑइल हे दोघं मिक्स करता आणि त्याच्यात मुळ्या मिक्स करता। आता सगळ्यात पहिले यांची प्रोसिजर समजून घेऊया। आता सगळ्यात पहिले यांनी कोकोनट ऑइल टाकलं, पण ते तर व्हाईट कलरचं असतं, पण यांनी येलो टाकलं आणि नंतर बदाम तेल टाकलं, पण याचा रेफर फाटल्यामुळे आपल्याला ते निश्चित सांगता येणार नाही की हे कोणतं ऑइल होतं। आता मोठे मोठे युट्यूबर्स आहेत, ते याला प्रमोट करताना दिसताय। हे फक्त सांगताय की तुम्ही आमचा एक व्हिडिओ बनवा आणि लाखो रुपये घेऊन जा। हे ऍडव्हर्टाइजमेंटसाठी करोडो रुपये खर्च करताना दिसताय। हे युट्यूबर्स टायटल मध्ये आदिवासी हेअर ऑइल स्कॅम असं टाकता, पण तिथं जाऊन ते त्यांचीच ऍडव्हर्टाइज करताना दिसतात। म्हणजे इथंच पब्लिकला एड बनवायचं काम चालू आहे। आदिवासी हेअर ऑइल वाले म्हणतात की आम्ही खूप गरीब आहोत, आमचं शिक्षण झालेलं नाहीये। आता तुम्ही हे समजून घ्या की हे एक ऍडव्हर्टाइजमेंट साठी एवढे करोडो रुपये खर्च करताय, तुम्ही समजू शकता की त्यांची इन्कम काय असेल। आता आपल्याकडे एखाद्याने सांगितलं की त्यात जडीबुटी टाकली, लगेच लोक त्याच्यावरती विश्वास ठेवता। आता त्यांची आपण दुसरी बाजू समजून घेऊया। हे कर्नाटक राज्यातील हक्कीपक्की येथे त्यांची वस्ती आहे, तेथे राहतात। यांचा मुख्य व्यवसाय पक्ष्यांची शिकार करणे हा आहे। पहिले ते आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जंगलात जात, शिकार करत आणि स्त्रिया भिक्षा मागत। 1972च्या वन्यजीव संरक्षण ऍक्ट नुसार त्यांना जेलमध्ये जावं लागलं आणि त्यांनी नंतर डोकं लावलं आणि वनस्पतींपासून आपला उदरनिर्वाह करू लागले। पहिले ते मसाल्याचे पदार्थ, गळ्यातला माळा, शोभेच्या वस्तू बनवून विकू लागले। आता यांच्यातलेच काही जण केरळला गेले आणि तेथे तेल बनवायचं शिकले। ते जंगलात राहत असल्यामुळे त्यांना वनस्पती इझिली अवेलेबल झाल्या। पुढे ते कर्नाटक मध्ये गेले आणि तिथे गावोगावी जाऊन हे विकायला लागले आणि मेन म्हणजे या तेलाचा लोकांना गुण पण आला आणि ते खूपच कमी वेळात प्रसिद्ध झाले आणि कर्नाटक मध्ये केस वाढतात म्हणून यांची मोठ्या प्रमाणात विक्री होऊ लागली। आफ्रिकामध्ये सुद्धा यांची डिमांड वाढली। पहिले हे लोक जंगलात राहायचे, तिथं यांच्या झोपड्या होत्या, आता तिथंच यांनी मोठमोठाले बंगले बांधले। आता यांच्या नावाने आपल्याला खूप स्कॅम बघायला भेटताय। मिशो, फ्लिपकार्ट, अमेझॉन वरती आपल्याला खूप कमी किंमत मध्ये यांचं ऑइल भेटतंय, पण हे खरंच रिअल आहे का फेक हे जाणून घ्यायची गरज आहे। तुम्ही कोणत्याही व्हिडिओवरती विश्वास न ठेवता पहिले ऑइल ऑर्डर करा आणि तुम्हाला नक्की फरक पडतोय का ते बघा। आणि जर तुम्ही पहिलेच यूज केलेलं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।